अणसुरे खाडी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरील जैवविविधतेचा वारसा लाभलेलं एक समृद्ध क्षेत्र. राजापूर तालुक्यातील अणसुरे गाव हे तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलंय. गावाच्या पश्चिमेला 1 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा असून उत्तर आणि दक्षिणेला खाडीचा विस्तार दिसतो. 5.5 चौरस किलोमीटर एवढा विस्तार असलेली ही खाडी जैवविविधतेने समृद्ध मानली जाते. दलदलयुक्त जमीन आणि कांदळवन प्रजातींच्या वैविध्यामुळे या खाडीला एक वेगळी ओळख मिळाली. गावाला तिन्ही बाजूनी पाण्याचा वेढा असल्यानं गावातील मोठा समुदाय हा खाडीतील मासेमारीवर अवलंबून आहे. परिणामी जैवसंपन्न अशा या खाडीच्या बहुगुणी उपयोगांमुळेच तिचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या किनारी आणि सागरी जैवविविधता क्षेत्रांमध्ये समावेश होतो. आता आपल्याला जो हा खाडीचा भाग दिसतोय त्या खाडीमध्ये पूर्वी शेती व्हायची. लोकांनी या खाडीवरती बंधारे घालून खाजण जमिनी विकसित केलेल्या होत्या. या खाजण जमिनींमध्ये चांगलं उत्पादन देतील अशी खारटणीची बियाणी पूर्वी गावातल्या लोकांकडे होती. परंतु आता ही शेती इथे होत नाही, कारण हा संपूर्ण भाग खाडीने व्यापलेला आहे. स्थानिक लोक असं सांगतात की साधारणपणे 1966च्या वादळानंतर खाडीचं पाणी बरंच आत घुसलं आणि त्याच्यामुळे या ज्या खाजण जमिनी होत्या त्या खाजण जमिनी सगळ्या गेल्या आणि मग तिथे खाडीचं पाणी आलं, तिथे कांदळवन क्षेत्र वाढलं. अणसुरे गावाच्या उत्तरेकडील खाडी क्षेत्राचा विस्तार हा समुद्रापासून सुमारे 4 किलोमीटर लांबवर आहे, तर दक्षिणेकडील खाडीचा पट्टा हा 6 किलोमीटर लांब असून खाडीच्या या दोन्ही पट्ट्यांमध्ये 129 हेक्टर क्षेत्रावर कांदळवन पसरलंय. या खाडीत कांदळवनांच्या 14 प्रजाती आढळतात, तर 8 कांदळवन सहयोगी प्रजाती सापडतात. महाराष्ट्रात सापडणाऱ्या कांदळवनांच्या 20 प्रजातींपैकी 14 प्रजाती या अणसुरे खाडीत सापडत असल्याने या खाडीतील कांदळवनांची समृद्धता लक्षात येते. महत्त्वाचं म्हणजे राज्यात अगदी दुर्मिळ असलेली कांदळवनांमधील विभाग रचना म्हणजेच झोनेशनचा प्रकार अणसुरे खाडीत दिसतो. की अणसुरे जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये मल्टिपल हॅबिटेट्सचं कॉम्बिनेशन, म्हणजे फक्त प्युअर मॅनग्रोव्ह नाही तर त्याला नॉन व्हेजिटेरियन मटलॅट्स आहेत, काही ऑयस्टर बेड्स त्याच्यामध्ये आहेत. तुम्ही जर खाडीच्या तोंडापाशी जर गेलात तर तिथे सेडिमेंट मिक्स्ड हॅबिटॅट आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला मायग्रेटरी बर्ड्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात त्या एरियामध्ये. तर हे वेगवेगळे जे अधिवास जे आपल्याला मिळतात त्याचं मुख्य कारण आहे की त्याची रचना जी आहे त्या खाडीची ती फार वैशिष्ट्यपूर्ण. सिल्टेशन म्हणजेच लवणाच्या प्रक्रियेमुळे तयार झालेली दलदलयुक्त जमीन ओहोटीच्या वेळी अणसुरे खाडीत पाहायला मिळते. वरकरणी ही जमीन नापीक वाटते, मात्र अतिशय सुपीक असलेल्या या जमिनीवर जैवविविधता नांदताना दिसते. याच सुपीकतेमुळे मोकळ्या असलेल्या दलदलीवर कांदळवन जोमानं वाढतं. अशाच मोकळ्या दलदलयुक्त जमिनीवर तयार झालेली कांदळवनांची छोटी छोटी बेटं आपल्याला अणसुरे खाडीत दिसतात. आज अणसुरे गावातला 98% समाज हा या खाडीवरती उपजीविकेसाठी अवलंबून आहे, खाडीतल्या माशांवरती. याच्यामध्ये मुख्यतः खाडीतले मासे, तांबवशी, रेणवी, कोकर, काळई, वागळी असे अनेक प्रकारचे मासे या खाडीमध्ये आढळतात. आणि हे मासे हा गावातल्या 98% लोकांच्या रोजच्या आहाराचा भाग आहे. अणसुरे खाडीत वेगवेगळ्या पद्धतीनं मासेमारी केली जाते. खास करून उत्तरेकडील खाडीत इथले मच्छीमार वेगवेगळ्या पद्धतीनं मासे मारताना दिसतात. यामध्ये डोली लावणे, पाग टाकणे, गळाने मासे पकडणे, वाण लावणे, चिंगळ रापणे, कालवे बोचणे आणि खेकडे पकडणे अशा वेगवेगळ्या पद्धती असतात. यामधील एक अनोखी पद्धत म्हणजे वाण लावणे. खाडीच्या आतल्या भागात उथळ पाण्यात वापरल्या जाणाऱ्या या पद्धतीत बांबूच्या काठ्या गोलाकार खोचून त्याला जाळं अडकवतात. हे जाळं अडकवल्यानंतर मधल्या भागात पाण्याच्या पृष्ठभागावर काठीनं जोरजोरात बडवतात.
यामुळे मासे सैरावैरा पळतात आणि ते जाळ्यात अडकतात. बराच वेळ ही क्रिया केल्यानंतर वाण काढून घेतात. आपण आता अणसुरे गावातील पंगेरेवाडी या ठिकाणी आहोत. आपल्या इकडे जे दोन आता प्रकार आहेत मासेमारी करण्याचे. एक डोळ पद्धत आहे आणि एक ज्यावेळी समुद्राला भरती असते ते एक पद्धत आहे आणि समुद्राला ओटी असते ती एक पद्धत आहे. दोन प्रकारे म्हणजे डोळे पद्धतीने मासेमारी इकडे केली जाते. हे जे ओटी समुद्राला ओटी असते त्यावेळी जी मासेमारी केली जाते ही ह्याच्या कोलंबीसाठी केली जाते आणि जे समुद्राला भरती असते त्यावेळी जी मासेमारी केली जाते ही मासे पकडण्यासाठी असते. अणसुरेच्या खाडीत पक्ष्यांची विविधताही पाहायला मिळते. खाडीच्या परिसंस्थेमुळे इथे पाणपक्ष्यांचा अधिवास आहेच. सोबतच जमिनीवर आढळणारे पक्षीही या ठिकाणी विहार करताना दिसतात. या पक्ष्यांविषयी देखील गावांमध्ये अनेक लोककथा आहेत. या पक्ष्यांबाबत बऱ्याच लोककथा आहेत. उदाहरणार्थ नाईट हेरॉन नावाचा एक पक्षी आहे. तर हा पक्षी पहिला पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा रात्रीच्या वेळी कॉक 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 असा आवाज करत या खाडी किनाऱ्याने जातो आणि तेव्हा गावातले सगळे लोक असं म्हणतात की कोका मिठाला चालला. अशी एक लोककथा प्रचलित आहे की तो पक्षी मीठ आणायला चालला पण तेवढ्यात पाऊस आला आणि त्याचं मीठ भिजलं त्याच्यामुळे तो येऊ शकला नाही. अशा अनेक पारंपरिक लोककथा इथल्या जैवविविधतेच्या बाबतीत प्रचलित आहेत. अणसुरे खाडीबरोबरच गावातील जैवविविधतेच्या प्रसिद्धीसाठी गावकऱ्यांनी गावाची वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटवर गावाच्या जैवविविधतेची संपूर्ण माहिती मिळते. सगळ्यात महत्त्वाचं कारण की अणसुरे म्हणा किंवा जयगड म्हणा या खाड्या का वाचवल्या पाहिजेत आपल्याला, की उद्या जर आपल्याला कधी रिस्टोरेशन हॅबिटॅटची करायची जर वेळ आली तर अतिशय अप्रतिम प्रकारचं जे जीन बँक जो आपण म्हणतो सीड्स म्हणतो जे आपल्याला ह्या खाड्यातनं मिळतात. म्हणजे आम्ही पूर्वी मी VNHS मध्ये असताना आम्ही जे मॅनग्रोव्ह रिस्टोरेशनचं काम जे केलं महाराष्ट्रामध्ये त्याच्याकरता जे मदर प्लांट्स आपण म्हणतो ज्यातनं आम्ही सीड गोळा करतो की ज्याची सीड क्वालिटी फार उत्तम असते. त्या सीड्सपासून जवळजवळ 90 ते 95% आपल्याला त्यातनं प्रोटेक्टिव्हल्स ग्रो होऊन झाडं मिळतात. तर ह्या सगळ्या सीड ज्या मदर प्लांट जे आहेत ही आयदर अणसुरे किंवा जयगड किंवा अशा ठराविक खाडीमधनं आपल्याला मिळतात. राजापूर तालुक्यातील प्रस्तावित विकास प्रकल्पांमुळे भविष्यात अणसुरे खाडीवर येणारा ताण लक्षात घेता तिच्या संवर्धनासाठी वेळीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.